खूप चांगली चालली. आता काय आहे बघा, हे इकडची जी ग्रिप आहे ना ती ओके आहे बघा. ही साईडची ही दिसते नाही बघा, ही ओके आहे. पण इथून पूर्ण गेला आहे बघा सेंटरला, हा बघा. त्यामुळे काय मला भीती वाटते, कारण सांगू शकत नाही कॉर्नरिंग वगैरे करताना. ठीक आहे, अजून 1000-2000 चालू शकते, पण काय मला ती रिस्क घ्यायची नाही आहे. माझं एक वैयक्तिक मत आहे की जर तुम्ही लडाख राईड करत असाल, तुम्हाला आवड असेल तर रोड टू रोड म्हणजे बाय रोड राईड करा. म्हणजे इथून तुमच्या घरातून निघाल्यानंतर जाऊन परत फिरून येऊन परत रिटर्न येताना पण तुम्ही बाय रोडच या. ती जी मजा असते ती मजा अशी नाही की बाबा दिल्लीला ट्रान्सफर करा गाड्या मग तिकडून काढा, त्याच्यात मजा नाही. म्हणून मी एवढी वर्ष थांबलो, नाही तर मी कधीच लडाख केलं असतं. जेरी कॅन 5 लिटर किती आहे? 4389. अरे बाप रे, काय करायचं, घ्यायचं की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण हे नंतर यूज होणार की नाही. कारण मी हे बघतोय, माझ्या ड्रीम राईडसाठी खूप जोरदार तयारी चालू आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या वंडर विथ सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये, मराठमोळ्या तुमच्या लाडक्या मित्रांनो. मला वाटतं खूप दिवसानंतर हा व्हिडिओ मी बनवतो आहे. आणि आज संडे पण आहे. संडे म्हटला थोडा आज फ्री आहे, घरीच आहे, कुठेच नाही. गरमी खतरनाक आहे, ऊन जबरदस्त आहे. त्यामुळे उज्जैननंतर आल्यानंतर जो मी घरी बसलो आहे तो घरीच आहे. घरी म्हणजे ऑफिस आणि घर. आणि मला वाटतं उज्जैनला आल्यानंतर ज्या बाईकवरती मी कवर टाकलं आहे ते तिला झाकूनच ठेवलं आहे, अजून उघडलीच नाही. बाहेर पण कुठे घेऊन नाही गेलो तिला, कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिसिंगला आली आहे ती. सर्व्हिस करायची आहे, प्लस टायर त्याचे चेंज करायचे आहेत. कारण टायर बरोबर ना 26,000 किलोमीटर चालले, त्यामुळे खतरनाक मला रिस्पॉन्स दिला त्यांनी आणि साथ दिली आहे. त्यामुळे आता चेंज करावे लागेल. कारण आपली आता जवळ येते ड्रीम राईड. ड्रीम राईडच्या अगोदर मला सगळं आता रेडी करायचं आहे. प्लस ड्रीम राईडच्या अगोदर एक 4 दिवसाची राईड होणार माझी, ती म्हणजे माहीत आहे मेमध्ये मी दरवर्षी जातो तिकडे. तर पण आत्तापासनं ह्या व्हिडिओपासनं ड्रीम राईडची तयारी सुरुवात होते. आता माहीत नाही तयारी म्हणजे कसं आहे, आता एवढी ड्रीम राईड आहे, 4-5 वर्षापासून माझं स्वप्न आहे, ते मला ह्या वर्षी पूर्ण होणार आहे असं मला आता वाटतं. आताचं 75% तयारी झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाईक फक्त रेडी करायची, ती म्हणजे टायर चेंज करायचे आहेत, सर्व्हिसिंग आहे आणि छोटे मोठे गोष्टी घ्यायचे आहेत जे आपल्याला तिकडे लागणार. कॅमेऱ्याचं थोडंसं काहीतरी चेंजेस करावं लागेल, नाही तर गोप्रो मला तिकडे जाऊन धोका देणार. तर ती तयारी महत्त्वाची करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठला महिना, म्हणजे आता मी जून पकडला आहे, जून महिन्यामध्ये मला राईडला जायचं आहे. ड्रीम राईड म्हणजे तुम्हाला माहीत आहे कुठली असते ती. प्रत्येक बायकरचं स्वप्न असतं की बाबा लडाख केलंच पाहिजे. सो ड्रीम राईड माझी तीच आहे, लडाख. तर लडाखसाठी मी चाललो आहे. आता सध्या तर 4 मित्र माझ्यासोबत आहेत, अजून कोणाला मी काय सांगणार नाही. कारण माझं कसं आहे की बाबा आपल्यासोबत ओके आहेत, राईड केलेले आहेत भरपूर, त्यामुळे आपल्याला अंदाज येतो बाबा हा माझ्यासोबत लडाख राईड करू शकतो. कारण आम्ही जाऊन येऊन बाय रोड करणार आहोत. त्यामुळे असं कुठे बाईक टाकायचे ट्रान्सफर करायचा हा विषय आपला नाही आहे. जाऊन येऊन आपल्याला बाय रोड करायचं आहे. ते मग 13 दिवसाचे 15 दिवस झाले तरी चालतील, पण एकदाच करायचं. कारण आपण हा जो विषय आहे हा खूप म्हणजे त्याच्यामध्ये पैसा लागतो. त्यामुळे त्याच्यासाठी मी खूप तयारी केलेली आहे. म्हणून मी 4 वर्ष घालवली, म्हटलं जाऊ आरामात पण एकदाच करू. तर आता तयारी अशी आहे, सगळं माझ्याकडे आहे. फक्त आता काही गोष्टी घ्यायच्या आहेत. तो मी आता बघत होतो जेरी कॅन. तर जेरी कॅन काय करू मला सांगा कमेंटमध्ये, जे कोण जाऊन आले असतील ते, किंवा कुठला महिना आणि कुठल्या महिन्याचा वीक ओके आहे. म्हणजे आता जून महिना मी पकडला आहे, तर जून महिन्याचा मला वाटतं कोणता वीक ओके असेल हा तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. प्लस मला वाटतं काय कॅरी करावं लागेल, खरोखरच काय एवढे कपडे लागतात का की नाही लागत, किंवा काय, हे मला थोडंसं कमेंटमध्ये जर कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा. प्लस माझी तयारी आता तुम्हाला दाखवतो. सगळं आपल्याकडे रेडी आहे, फक्त आता बाकी आहे काय मला घ्यायचं आहे. हां, जेरी कॅनचा एक विषय, टायर कोणते टाकू ते मला सांगा, कुठल्या कंपनीचे. मला बरेच जण बोलले अपोलो किंवा राईस मोटो. तर त्याच्यासाठी मी आता चाललो आहे बघू मार्केटमध्ये की बाबा कुठले स्वस्त भेटत आहेत, किंवा मला कोण स्वस्त देतं आहे. मला वाटतं बॅटरी पण मला चेंज करावी लागेल, आणि बॅटरीला मला वाटतं दीड वर्ष होऊन गेलं आहे. तिकडे जाऊन प्रॉब्लेम नको, मग बॅटरी पण मी चेंज करणार आहे. चेन्स पॉकेट मला बघायचं आहे ओके आहे का नाही, तर ते पण मला चेंज करावं लागेल. त्यामुळे अशा गोष्टी खूप आहेत. 2 महिने फक्त बाकी आहेत, म्हणजे 2 महिने माझ्या हातात आहेत. तर त्या 2 महिन्यात सगळं मला करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय माहीत आहे, जमल्यास ह्या राईडला, ड्रीम राईडला आपले सरकार येणार आहे. सरकार म्हणजे माझी मिसेस येणार आहे, असं सध्या तर चालू आहे. पण ती जर आली तर खूप प्रॉब्लेम येणार. म्हणजे काय तर, एक तर रायडिंग गिअर्स एक्स्ट्रा,
कारण काय आता हे जे माझं जॅकेट आहे ना रायडिंग आहे हे मला लडाखसाठी उपयोग नाही आहे कारण खूप शॉर्ट होतं आणि रायडिंग उपयोगाचं नाही टुरिंग पाहिजे हे तर ओके आहे म्हणजे हे ओके हे करू शकतो मला त्यामुळे माझा विचार आहे की हे मी बायकोला देईन घालायला पॅन्ट एक ओके होईल मला ही पॅन्ट तर काय कामाची नाही खूप टाईट होते हेल्मेट तर तिचं आहेच हेल्मेटचा काय विषय नाही हेल्मेटला फक्त त्याला इंटरकॉम करेन हे तर हेल्मेट नाही घेऊन जाणार आहे आणि मोस्टली लडाखला हे पण हेल्मेट मी नाही घेऊन जाणार आहे त्यामुळे हेल्मेटचा मला काहीतरी जोड करावा लागेल म्हणजे जुगाड थोडासा करावा लागेल कुठेतरी काहीतरी घ्यावं लागेल आणि एक रायडिंग जॅकेट मला वाटतं घ्यावं लागेल असं माझा विचार आहे बघू पण पहिला आधी बाईकचं काम करूया मग बाकीचं ये देखो अपना घोड़ा ये है घोड़ा घोड़े को 2 हफ्ता हो गया ना ये कागज़ ये देखो ऊपर निकाला नहीं है गाड़ी तो क्लीन रहती ही है लेकिन ये गाड़ी से ज़्यादा ये कवर देखो कितना गंदा है रे 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 बहुत गंदा साला इसको पहला धोना चाहिए इसको नहीं तो ये कवर ना साला मेरे गाड़ी को गंदा करेगा पर 2 हफ्त्यानंतर हे कवर काढतोय म्हणजे उज्जैनला जाऊन आल्यानंतर चला आता आपण आपल्या बाईकला बघूया हे बघा उज्जैनला आल्यानंतर मी बघा हे कवर पण नाही काढले विचार करा हे मोबाईलचा होल्डर पण असाच ठेवला आहे आता याच्यामध्ये गंमत अशी आहे एकतर मला चेंज करायचे टायरची गंमत दाखवतो ठीक आहे 26,000 चालली खूप चांगली चालली आता काय आहे बघा हे इकडची जी ग्रिप आहे ना ती ओके आहे बघा ही साईडची ही दिसते नाही बघा ही ओके आहे पण इथून पूर्ण गेला आहे बघा सेंटरला हा बघा इथून त्यामुळे काय मला भीती वाटते कारण सांगू शकत नाही कॉर्नरिंग वगैरे करताना ठीक आहे अजून 1000-2000 चालू शकते पण काय मला ती रिस्क घ्यायची नाही आहे म्हणजे मी विचार केलेला की 4-5 दिवसाची जी राईड आहे ती ह्या टायरवरतीच करायची पण मला थोडीशी भीती वाटते रिस्क न घेतलेली चांगली आहे कारण पिलियन पण असणार माझ्यासोबत त्यामुळे काय बघा ही ग्रिप ओके आहे बघा साईडचा काय प्रॉब्लेम नाही फक्त इथून पूर्ण गेलाट आहे आणि मला वाटतं फ्रंटचा पण सेम तसाच आहे हा बघा फ्रंटचा ओके आहे पण ही बघा ही इथली जी लेवल आहे ना ही बघा हे बघा ही लेवल गेली बघा हे बघा हे सेम झालं हे आता काय राहिलं नाही बघा हे इथलं मेन म्हणजे बटन जे आहे पहिले जे होते ग्रिप ती आता नाही आहे म्हणजे बऱ्यापैकी गेली आहे ती त्यामुळे आता ते रिस्क घ्यायची नाही आहे मला अरे बापरे असं आहे बाकी तर आता गाडी ओके आहे आता विषय काय आहे सर्व्हिसिंगला आली आहे ना तर हे बघा कूलन संपल्यामुळे म्हणजे झालं आहे अर्धच आहे बघा आता स्टार्ट करायला हरकत नाही पण विषय असा आहे की भीती वाटते मला त्यामुळे चेन्स पॉकेट म्हणजे सध्या तर ओके आहे वॉश करून फक्त एकदा मी दाखवणार आहे सर्व्हिस सेंटरला की बाबा काय करू 5000 किलोमीटर चालेल का जर ओके असेल तर मग मी चेंज नाही करणार चेन्स पॉकेट बाकी तर मला एक्स्ट्रा काय क्लच केबल वगैरे घेऊन गेलं पाहिजे मला वाटतं ब्रेक पॅड वगैरे मी घेणार एक्स्ट्रा आता ना हे जे विंडशील्ड आहे ना हे मी 2 महिन्यापूर्वी ना एक नवीन घेऊन ठेवलं आहे तर ते मला ना बघायचं आहे काय करू माझा विचार आहे चेंज करायचं आहे बघू लडाख राईडसाठी तर एक्स्ट्रा ते एक आणलेलं आहे बाकी तर ओके आहे बाकी आपली बाईक तर रेडी आहे आता त्याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही फक्त आता टायर आणि लाईट बीट सगळं ओके आहे आणि विंडशील्ड ती एक आहे बाकी एक्स्ट्रा मिरर आहेत नक्कल गार्ड पण माझ्याकडे एक्स्ट्रा आहेत ते पण मी घेऊन जाणार आहे त्यामुळे बाईक रेडी आहे फक्त आता काय पैसा ते फक्त जमवायचे आहे आता ना माझ्याकडे लगेज बॅग खूप आहेत कारण जर पिलियन मला घेऊन जायचं असेल लडाखला तर सॅडल बॅग आहेत सॅडल बॅगमध्ये मला वाटतं एक 10-15 दिवसाचे कपडे मावून जातील आणि टॉप बॉक्स पण आहे पण टॉप बॉक्समध्ये मला वाटतं मी जास्त काही वेट ठेवणार नाही कारण ऑलरेडी हा टॉप बॉक्स ना खूप हेवी आहे म्हणजे ह्याचं वजनच 10 किलो आहे 10 kg तर मी तुम्हाला सजेस्ट करेन टॉप बॉक्स जर घ्यायचा असेल तर थोडासा ना वेट कमीवाला घ्या कारण मी हा टॉप बॉक्स घेतला आहे ना झानाचा टॉप बॉक्सचं जे मटेरियल आहे थिकनेस हा 1 नंबर आहे म्हणजे ह्याची जी मटेरियल आहे ना हे ॲल्युमिनियम मजबूत आहे म्हणजे किती वेळा जरी पडला तरी त्याला काय होणार नाही कारण मला 2-3 वेळा पडला आहे बॉक्स पण अजिबात कुठे काय स्क्रॅचेस नाही किंवा असं दबला नाही किंवा काय नाही मटेरियल मजबूत आहे पण ह्याचं एक प्रॉब्लेम आहे की ह्याचं वेट खूप आहे म्हणजे 10 किलो ह्याचं वेट आहे प्लस आतमध्ये मी काय ठेवलं ना की खूप वजन होतं आणि मागे बाईकला खूप प्रेशर येतो आणि मग बाईक पिकअप पकडत नाही किंवा रनिंग होत नाही म्हणजे जेवढं पिकअप पाहिजे तेवढं पकडत नाही हा एक प्रॉब्लेम हा टॉप बॉक्सचा आहे कारण माझ्या बऱ्याचशा मित्रांनी घेतले त्यांचे टॉप बॉक्स ना खूप लो क्वालिटीचे आहेत पण हलके आहेत त्याच्यामुळे त्यांचे मी तर बोलते बेटर ते आहे आपण मटेरियल बघून घेतो चांगलं
पण तेवढे हेवी पण आहेत. कारण ह्याची लॉक सिस्टीम मला तेव्हा आवडलेली. कारण ह्याची लॉक सिस्टीम अशी आहे की हे जे आहे ना, हे बाहेरून जे आहे ब्लॅकवालं, त्याला खूप सपोर्ट आहे आणि आवाज करणार नाही किती काय झालं तरी. बाकीच्यांचे जे ड्रॉप बॉक्स आहेत ते ना आवाज करतात नंतर खळखळ बॉक्स ह्याचं लॉकचं. तर त्यासाठी हा मी घेतलेला. पण ठीक आहे, आता घेतला तर मला आता तो वापरायचाच आहे. आता फक्त लडाखला जायच्या अगोदर ह्याला मी थोडा रॅप करेन मस्तपैकी, सुंदर असा दिसला पाहिजे, टकाटक. म्हणजे तो वाटला पाहिजे काहीतरी बाबा वेगळा. आता हे कसं बस झालं, आता खूप दिवस झाले. त्यामुळे माझा विचार आहे की मे मध्ये मी जाणार आहे 4 दिवसासाठी. त्याच्या अगोदर किंवा करून घेत किंवा लडाख राईडला जायच्या अगोदर असं खूप बरंचसं काम आहे. थोडं करायचंय. फक्त पाहिजे पैसा रे पैसा. त्याच्यासाठी थांबलोय, जमा करतोय हळूहळू. तर त्याच्यासाठी थांबलं. त्यामुळे खूप लेट झालेला ह्यावेळी मी. म्हणून ह्याच्यासाठी मी संडे राईड वगैरे कुठेच केले नाही. कारण थोडंसं मला जमा करायचे आहेत पैसे. त्यामुळे मी लडाख राईड झाल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही. आपली सबस्क्रायबर राईड किंवा ग्रुप राईड जी होणार आहे ती डायरेक्ट आता होणार आहे 15 ऑगस्टला. म्हणजे आता सध्या शांत, फक्त आता एकच ध्यास लडाखचा. तर मित्रांनो, फायनली माझं प्लॅन तर होतं आहे. कारण खूप वर्षाचं स्वप्न होतं. मला वाटतं बऱ्याच बायकर्स जे आपली मुलं आहेत त्यांचं स्वप्न असतं की एक राईड झाली पाहिजे लडाखला, आणि ती झालीच पाहिजे. त्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचं आहे मी तर म्हणतो, कारण बघा रायडिंग गेअर जे असतात ना, म्हणजे पॅन्ट म्हणा, रायडिंग जॅकेट किंवा हेल्मेट, हे जे वस्तू आहेत ते तुम्हाला कोणाकडे पण मित्रांजवळ मिळून जातील. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जाण्यासाठी एक तर स्वतःची बाईक पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. ते जर असलं तर तुम्ही काही करू शकता. पण माझं एक वैयक्तिक मत आहे की जर तुम्ही लडाख राईड करत असाल, तुम्हाला आवड असेल, तर रोड टू रोड म्हणजे बाय रोड राईड करा. म्हणजे इथून तुमच्या घरातून निघाल्यानंतर जाऊन परत फिरून येऊन परत रिटर्न येताना पण तुम्ही बाय रोडच या. ती जी मजा असते ती मजा अशी नाही की बाबा दिल्लीला ट्रान्सफर करा गाड्या, मग तिकडून काढा, त्याच्यात मजा नाही. म्हणून मी एवढी वर्ष थांबलो, नाही तर मी कधीच लडाख केलं असतं. मला इथून जायचं आहे माझ्या घरातून निघून, म्हणजे माझ्या घरातून, आणि ती पण माझी स्वतःची बाईक असली तरच मी असं ठरवलेलं. दुसऱ्याची कोणाची किंवा भाड्याने रेंटवर त्याच्यामध्ये मजा नाही. खूप लोक जातात पण मजा नाही त्याच्यामध्ये. म्हणून मी म्हटलं थांबलेलो एवढी वर्ष, काही झालं तरी स्वतःची बाईक घेऊन, भले ती 250 cc असली तरी चालेल, पण आपली बाईक घेऊन जायची, त्यासाठी थांबलेलो. त्यामुळे मी पण सजेस्ट करेन. मोस्टली मला बरेच जण बोलत आहेत की जून महिना ओके आहे, तर तो मी जून महिन्यात पकडेन. मला वाटतं एक त्या टायमिंगला बर्फ पण ओके असेल. रोड पण मला वाटतं ब्लॉक नसतात, कारण मेमध्ये बरेचसे रोड तिकडे ब्लॉक करतात, कारण बर्फ खूप असतो तिकडे, रोडवर असतो. त्यामुळे मला वाटतं बरेचसे पॅसेज पण भेटत नाही. फक्त आता परमिट वगैरेची चौकशी करायची आहेत. मित्र पण ॲक्टिव्ह आहेत माझे. त्यामुळे जर फर्स्ट टाईम तुम्ही जात असाल लडाखला तर मोस्टली सोलो जाऊ नका, कोणाला तरी घेऊन जावा. तर आता अशी तयारी होत राहणार आहे आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ येत राहतील. काही असेल मागे पुढे होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा काय कॅरी करावं लागेल ते पण मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. आणि दुसरी गोष्ट, सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा. लडाखला जायच्या अगोदर 20,000 फॅमिली माझी कंप्लीट झाली पाहिजे. तर हा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू लवकरात लवकर. तोपर्यंत टाटा.